कुठं? हां हां हां, ठीक आहे, 2 मिनटं. तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आणि ते मी आता एक पडम येते, पडम येते आहे नाक्यावरच आहे. रोहामधून एक साधारण 3 ते 4 किलोमीटर गाव. आणि हा जो साप बघू शकता कशा प्रकारे झाडावरती बसलेला आहे. रुखाई साप आहे आणि खूप लांबसुद्धा आहे. तर त्याला आपण आता रेस्क्यू करूया. रोडच्या लगतच घर आहेत मित्रांनो आणि तिथे साप आलेला आहे. तर त्याला आपण रेस्क्यू करूया. नाही, बिनविषार आहे, बिनविषार आहे. तर आता तो चिडलेला आहे, त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे निळ्या कलरचे खवलं त्यांनी बाहेर काढलेले आहेत, स्वतःला फुगवलेले त्याची बॉडीज. रुखाई साप आहे मित्रांनो, एक बिनविषारी जातीचा साप आहे. आणि हा साप नेहमी झाडावरतीच असतो. खूप सुंदर असं दिसणारा साप आहे मित्रांनो. आणि असे सुंदर सुंदर साप आपल्या कोकणात नेहमी बघायला भेटतात. त्याची जाडीसुद्धा खूप आहे आणि लांबसुद्धा खूप आहे मित्रांनो. या सापाबद्दल असाही गैरसमज आहे लोकांचा की हा साप टालू वगैरे चाटतो आणि नंतर मग आपल्या डोक्यावर अटॅक करतो. तर असं काहीच नाही, पूर्णपणे बिनविषारी साप आहे. आणि या सापापासून आपल्याला कोणताच धोका नाही, पण तो चिडल्यानंतर आपला बाईट करू शकतो, एवढं नक्की आहे. तर याला आपण कोणताही त्रास न देता त्याला आपण लगेच रिलीज करूया. जात ना, बॅगेला वास आहे काय? तर फायनली मित्रांनो, आपण या सापाला आता रिलीज करायला आहे. हा एक झाड आहे आणि पूर्ण मोकळा परिसर आहे, त्याच्यामुळं इथे सोडायला या सापाला काहीच नुकसान नाही, कारण पर्यावरणाचा भाग आहे. बघू शकता तुम्ही पक्ष्यांचा आवाज कशा प्रकारे येतो आहे. तर ह्या आंब्याच्या झाडावरती तो व्यवस्थित राहील असं मला वाटतं, त्याच्यामुळे आपण त्याला इथे सोडूया. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा.